नमस्कार मित्रांनो, कन्फ्युजन होत असेल, हॅज बीन, हॅव बीन कुठे वापरायचं किंवा त्याचा वापर काय हे माहीत नसेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला मदत होते ती आजच्या लेक्चरची. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण चालू वर्तमान काळ. ठीक आहे. तर याच्या मदतीने आपण समजून घेऊ शकतो की ते कधी वापरायचं, केव्हा वापरायचं. तर याचा मुख्य वापर हा असतो की एखादी गोष्ट आपण वर्षापासून करत आलोय किंवा महिन्यापासून किंवा काही दिवसांपासून करत आलोय तर तशा गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला वापर करावा लागतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यांचा फॉर्म्युला कसा आहे, म्हणजे रोल काय, सेंटेन्स लिहिण्याचा आणि काही एक्झाम्पल घेऊन शिकणार आहोत. ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर याच्यात येतात ते दोन ग्रुप. याच्यामध्ये दोन ग्रुप पडतात. एकामध्ये हॅज बीन वापरलं जातं आणि दुसऱ्यामध्ये हॅव बीन वापरलं जातं. ठीक आहे. तर पहिला ग्रुप आहे आय, यू, वी, दे, दीज किंवा दोज आणि राम अँड मोहन. पुढचा ग्रुप आहे ही, शी, इट, राम, नंतर धीस किंवा धो, दॅट. ठीक आहे. धीस किंवा दॅट म्हणजे याच्या पुढं कॉमन नाव येईल. ठीक आहे. तर हे झाला पहिला ग्रुप आणि हा झाला दुसरा ग्रुप. तर या वरचा ग्रुप आहे तो प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषचे अनेक वचन आहेत आणि खालचा ग्रुप आहे त्याच्यात तृतीय पुरुष एकवचन येईल. ठीक. तर याच्यामध्ये सगळे एकवचन आहेत. याच्यामध्ये आय आणि यू हे दोन एकवचन आहेत आणि बाकीचे सगळे अनेक वचन आहेत. ठीक आहे. राम अँड मोहनच्या जागी दुसरे पण शब्द येऊ शकतात. तर वरच्याला हॅव बीन वापरलं जातं आणि खालच्याला हॅज बीन वापरलं जातं आणि हा कंटिन्यूअस टेन्स असल्यामुळं याच्यात वर्ब आयएनजी राहतं. ठीक आहे. मग याच्यात पॉझिटिव्ह वाक्य असेल, निगेटिव्ह असेल, क्वेश्चन असेल, डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर सगळ्यामध्ये वर्ब आयएनजीच असणार कारण हा कंटिन्यूअस टेन्स. ठीक आहे. आणि दुसरं हॅव बीन प्रत्येकामध्ये येणार. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया. तर फॉर्म्युला काय, आय हॅव बीन वर्ब आयएनजी, तसंच दे हॅव बीन वर्ब आयएनजी. मग काय मला म्हणायचंय मी गात आलेलो आहे, मी काय वर्षांपासून गात आलेलो आहे असं सांगायचंय. मग त्यात काय येणार, आय हॅव बीन सिंगिंग. मी गात आलेलो आहे. मग इथं सिन्स किंवा फॉर हे शब्द फक्त प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये येतात. ठीक आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स या तीन काळांमध्ये फॉर, सिन्स, फ्रॉम हे तीन शब्दांचा जास्त वापर केला जातो कारण आपल्याला कोणत्या तरी टायमापासून ह्या टायमापर्यंत बोलायचं असेल तर त्याच्यासाठी वापर केला जातो. ठीक आहे. मग प्रेझेंटमध्ये आपण 1 वर्ष, 2 वर्षे किंवा 2 दिवस असं सांगण्यासाठी त्याचा वापर करतोय इथं वर्तमान काळाचा. ठीक आहे. मग इथं आपण म्हणू फॉर 2 hours. ठीक आहे. आय हॅव बीन सिंगिंग फॉर 2 hours. तर आपण हे पुढचं फॉर नंतर घेऊया. अगोदर फॉर्म्युला पाहिला हॅव बीन, तसंच पुढं हॅव नॉट बीन. निगेटिव्ह काय आहे, हॅव नॉट बीन. मग इकडं काहीच येत नाही, पॉझिटिव्ह मध्ये नाही, निगेटिव्ह मध्ये नाही. आता आपल्याला क्वेश्चन विचारायचं आहे. मग क्वेश्चन मध्ये काय येईल, हॅव, इथं बीन, पॉझिटिव्ह क्वेश्चन, हॅव आय बीन सिंगिंग. इथं निगेटिव्ह काय होईल, आय हॅव नॉट बीन सिंगिंग. मी गात आलेलो नाही. ठीक आहे. क्वेश्चन काय होईल, हॅव आय बीन सिंगिंग. हॅव आय बीन सिंगिंग, हॅव आय बीन सिंगिंग, मी गात आलेलो आहे का. आता डब्ल्यूएच क्वेश्चन पण तयार होतो. त्याच्या अगोदर इथं होतो हॅवंट. काही वेळेस आपण निगेटिव्ह क्वेश्चन तयार करतो, मी गात आलेलो नाही का. मग काय होणार, हॅवंट आय बीन सिंगिंग. ठीक आहे. मग पुढचा डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच वर्ड वापरले जातात जसं की व्हॉट, वेअर, व्हाय, हाऊ, which,
वेन, ठीक आहे. तर असे WH वर्ड वापरले जातात. व्हॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे जागेबद्दल विचारायचं असेल तर वेअर म्हणजे कोठे, वाय म्हणजे का, हाऊ म्हणजे कसं, विच म्हणजे कोणता, आणि वेन म्हणजे केव्हा. तर त्यांचा वापर करून पण प्रश्न विचारला जातो. जसं की मला विचारायचं जागेबद्दल, मी कुठं गात आलेलो आहे असं विचारायचं, मग काय ना, वेअर हॅव आय बीन सिंगिंग. वेअर हॅव आय बीन सिंगिंग, मी कुठे गात आलेलो आहे, मी काय गात आलेलो आहे असं विचारायचं असेल तर काय, व्हॉट हॅव आय बीन सिंगिंग, मी काय गात आलेलो आहे, तर तू गाणं गात आलेलं आहेस. मग काय येईल, यू हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ठीक आहे. मग इथं WH ने काय होईल, व्हॉट हॅव आय बीन सिंगिंग, मी काय गात आलेलो आहे, व्हॉट हॅव आय बीन सिंगिंग. ठीक आहे. हे झालं वरच्या ग्रुपचं. याच्यामध्ये आय आणि यू सोडता बाकी सगळे अनेक वचन आहेत. ठीक आहे. आता खालचा ग्रुप म्हणजेच ज्याला हॅज वापरलं जातं, मग त्याला काय येईल, पॉझिटिव्ह वाक्य, हॅज बीन हे पॉझिटिव्ह वाक्य. ठीक आहे. आणि वर्ब ING फिक्स, सगळ्यांना वर्ब ING जर कंटिन्यूअस टेन्स असेल. ठीक आहे. ही हॅज बीन सिंगिंग, ही हॅज बीन सिंगिंग, तो गात आलेला आहे. ठीक आहे. निगेटिव्ह, तो गात आलेला नाही, मग काय, हॅज नॉट बीन, काय, हॅज नॉट बीन. ही हॅज नॉट बीन सिंगिंग, तो गात आलेला नाही. राम हॅज नॉट बीन इटिंग, राम खात आलेला नाही. ठीक आहे. नंतर इट हॅज नॉट बीन बार्किंग. ठीक आहे. मग इट कशासाठी, कुत्र्यासाठी, मांजरासाठी, जनावरांसाठी किंवा निर्जीव वस्तू असतील त्यांच्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. हे झालं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आता पुढचा तो म्हणजे प्रश्न. प्रश्न कसा विचारणार, तर इकडला हॅज तिकडे जाणार, हॅज इकडे गेला तर मग इथं हॅज राहणार नाही, इथं फक्त बीन राहील. ठीक आहे. मग काय झालं, हॅज ही बीन आणि वर्ब ING. तर निगेटिव्ह काय म्हटलं होतं आपण, ही हॅज नॉट बीन सिंगिंग. क्वेश्चन काय होता, हॅज ही बीन सिंगिंग. हॅज ही बीन सिंगिंग, तो गात आलेला आहे का. ठीक आहे. आता हे झालं पॉझिटिव्ह क्वेश्चन. निगेटिव्ह क्वेश्चनला काय, हॅज ऐवजी हॅजंट वापरलं जातं. निगेटिव्ह क्वेश्चन, हॅजंट ही बीन सिंगिंग, तो गात आलेला नाही का. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न तो म्हणजे WH क्वेश्चन, व्हॉट हॅज ही बीन सिंगिंग, तो काय गात आलेला आहे. ठीक आहे. व्हॉट हॅज ही बीन सिंगिंग, तो काय गात आलेला आहे, तर तो गाणं गात आलेला आहे. ही हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग, तो गाणं गात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हॅज आणि हॅव मध्ये जे कन्फ्युजन होतं ते दूर झालेलं असू शकतं. ठीक आहे. तर हॅव कुठं वापरायचं, अनेक वचन, त्याच्यामध्ये अपवाद कोण आहे, आय आणि यू. कारण यू हे दोघांना वापरलं जातं, एकपेक्षा जास्त माणसं असतील तरी पण आणि एकटा असेल तरी पण. ठीक आहे. आणि हॅज हे एक वचनला वापरलं जातं. एक वचन असेल तर हॅज आणि अनेक वचन असेल तर हॅव वापरायचं, आणि आय आणि यू साठी पण हॅव वापरायचं. ठीक आहे. आय आणि यू आणि अनेक वचन यांच्यासाठी हॅव, आणि बाकीचे जे एक वचन आहेत त्यांच्यासाठी हॅज वापरायचं. ठीक आहे. तर हा एक फॉर्म्युला झाला. तर आपण पुढे जाऊया आणि एक्झाम्पल घेऊया. इथं तेवढाच बदल आहे, फक्त हॅव ऐवजी इथं हॅज वापरायचं आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यामध्ये 3 शब्दांचा वापर कसा करायचा आहे. कोणते 3, तर फॉर, सिन्स आणि फ्रॉम. फॉर, सिन्स आणि फ्रॉम हे 3 शब्द महत्वाचे. तर फॉर हा 2 पॉइंट मधला अंतर दाखवण्यासाठी वापरला जातो. जसं की मी म्हटलं 2000 आणि इथं 2025 आहे. तर या 2 टाइमात मी गायलंय,
ठीक आहे, किंवा गाणं गायलंय, किंवा मी फिरायला गेलोय, किंवा अभ्यास केलाय. तर ह्या 2 टाइमात अभ्यास केलाय. मग काय होणार, फॉर 25 इयर्स. काय तर 25 वर्ष झालं. मग ते काय मधलं अंतर सांगण्यासाठी आपण हे फॉर वापरलं, दोन्ही पॉईंटच्या मधलं अंतर सांगायला. आता सिन्सचा वापर काय, तर सिन्स म्हणजे इथं आपण 2000 घेतलं, फक्त मला 2000 बद्दल बोलायचं, म्हणजेच मला फक्त सुरुवातीबद्दल बोलायचं. त्यावेळेस आपण मग 2000, मग 2000 कसं लिहिणार, सिन्स 2000, 2000 पासून. ठीक आहे, मग पुढं 2025 26 कधीपर्यंत गायलं हे ना महत्वाचं. महत्वाचं काय तर सुरुवात कधी केली, मग त्यावेळेस आपल्याला सिन्स वापरायचं. तिसरा राहतो शब्द तो म्हणजे फ्रॉम. फ्रॉम मध्ये आपण सुरुवात आणि शेवट कधी केला हे महत्वाचं. मधलं अंतर किती हे काही गरजेचं नाही. गरजेचं काय आहे तर सुरुवात आणि शेवट. सुरुवात 2000 ला केली आणि शेवट 2025 ला केला. तर महत्वाचं काय आहे तर हे दोन्ही पॉइंट, अंतर किती गरजेचं नाही. मग काय येणार, फ्रॉम 2000 टू 2025. ठीक आहे, तर इथे 2 आले. फ्रॉम 2000 2000 पासून 2025 पर्यंत. ठीक आहे, तर असे 3 शब्दांचं महत्व आहे. तर चला आपण आज सुरुवात करू. ठीक आहे, एक मुलगा आहे ज्याचं नाव राम आहे. राम नावाचा मुलगा आहे, तर तो मागच्या 10 वर्षापासून दारू पित आलेला आहे. मग काय येणार, राम हॅज बीन ड्रिंकिंग अल्कोहोल फॉर 10 years. राम हॅज बीन ड्रिंकिंग अल्कोहोल फॉर 10 years. राम 10 वर्षापासून अल्कोहोल म्हणजे दारू पित आलेला आहे. ठीक आहे, इथं काय हॅज बीन, कारण हा एक वचन आहे त्याच्यामुळे आपण हॅज बीन घेतलं. ठीक आहे, पुढचा ते दुसऱ्यांना मदत करत आलेला आहे. ठीक आहे, ते दुसऱ्यांना मदत करत आलेले आहेत. मग कसं ना, दे हॅव बीन हेल्पिंग ऑदर्स. केव्हापासून, 2005 पासून. सिन्स 2005. ते 2005 पासून दुसऱ्यांना मदत करत आलेले आहेत. ठीक आहे, पुढचा आपल्याला मी इथं राहत आलेलो आहे. ठीक आहे, मी पुण्यामध्ये 2015 पासून राहत आलेलो आहे. मग काय, आय हॅव बीन लिव्हिंग in पुणे since 2015. 2015 पासून मी पुण्यात राहत आलेलो आहे. ठीक आहे, लिव्हिंग म्हणजे राहणे. ठीक आहे, आता फॉरचा सिन्सचा वापर आपण पाहिला. ठीक आहे, पुढं तो 2005 पासून 2015 पर्यंत, आता आपण प्रेझेंट मध्ये बोलतोय तर 2015 शेवट घेता येत नाही, तर आतापर्यंत घ्यावं लागेल. मग काय होईल, तर he has been playing since 2005. तो 2005 पासून खेळत आलेला आहे. ठीक आहे, तर आपण फ्रॉम घेतलं होतं ना, ते प्रेझेंट मध्ये शक्यतो वापरत नाही. ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये त्याचा वापर होत नाही, तर हे पास्ट मध्ये वापरलं जातं किंवा फ्युचर मध्ये. ठीक आहे, पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये. तर पास्ट मध्ये त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो फ्रॉमचा. तर प्रेझेंट मध्ये एक तर फॉर किंवा सिन्स या 2 गोष्टी जास्त प्रमाणात वापरल्या जातात. ठीक आहे, मग आपण पुढचा एक्झाम्पल घेऊया. आता पुढचं सी. ती 10 वर्षापासून अभ्यास करत आलेली आहे. मग काय येणार, सी हॅज बीन स्टडिंग फॉर सी हॅज बीन स्टडिंग फॉर
10 years, ती 10 वर्षापासून अभ्यास करत आलेली आहे. ठीक आहे. तर हे काय अंतर आहे. मग ते 2015 ते 2025 असेल किंवा 2014 ते 2024 असू शकतं. ठीक आहे. पण आपण प्रेझेंट मध्ये बोलतोय त्याच्यामुळे हे काय असेल, मग त्याचा शेवट आपल्याला 2025 मध्येच करावं लागेल. म्हणजेच ह्या टायमाला शेवट करावं लागेल किंवा आता पण ते चालू असू शकतं. ठीक आहे. तर इथं फॉर वापरले अंतर दाखवण्यासाठी, दोघांच्या मधला डिस्टन्स, आणि सुरुवात दाखवायची असेल तर सिन्सचा वापर करायचा. ठीक आहे. तर आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. तर कंपनीचे शेअर्स 2014 पासून वाढत आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे थांबलेच नाहीत, वाढत आहेत हळूहळू. ठीक आहे. मग काय, शेअर्स ऑफ कंपनी have been increasing since 2014. 2014 पासून कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. ठीक आहे. ते थांबलेले नाहीत, वाढायला चालूच आहेत. ठीक आहे. म्हणजेच ते 11 वर्षापासून ते वाढत आहेत. मग इथं सुरुवात दाखवली आपण 2014 पासून वाढत आहेत. ते जर आपल्याला त्यातलं अंतर दाखवायचं तर मग काय, फॉर 11 इयर्स, 11 वर्षापासून ते वाढत आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आपण वाक्य घेतलेले आहेत. तर तुम्हाला काय वाक्य देतो तुम्ही ते कन्वर्ट करा आणि त्याचा सराव करू शकता. आणि त्याच्या अगोदर आपण काही निगेटिव्ह पण वाक्य घेऊया. ठीक आहे. हे झाले पॉझिटिव्ह वाक्य. आता निगेटिव्ह वाक्य घ्यायचे आपल्याला. लखन नावाचा मुलगा आहे आणि तो त्याच्या बॉसचं 1 तासापासून ऐकतोय. तो बॉस त्याच्यावर रागवलाय आणि तो ऐकत थांबलाय. ठीक आहे. मग काय, लखन हॅज बीन लिसनिंग टू हिज बॉस फॉर 1 hour. ठीक आहे. तर लखन त्याच्या बॉसचं 1 तासापासून ऐकतोय. बॉस बोलतोय, काय बोलतोय, म्हणजे त्याच्यावर रागवलाय की असं सहज बोलतोय माहित नाही, पण तो लखन काय करतोय, 1 तासापासून ऐकतोय त्याचं. मग काय, लखन हॅज बीन लिसनिंग टू हिज बॉस फॉर 1 hour. ठीक आहे. मग याचं निगेटिव्ह बनवायचं. मग काय, इथं हॅज ऐवजी हॅजंट होईल. लखन हॅज नॉट बीन लिसनिंग टू हिज बॉस फॉर 1 hour. म्हणजे लखन त्याच्या बॉसचं 1 तासापासून ऐकत नाहीये. ठीक आहे. ऐकत आलेला नाहीये. लखन दारू पित नाहीये असं म्हणायचं, म्हणजे पित आलेला नाहीये. मग काय येईल, लखन हॅज नॉट बीन ड्रिंकिंग सिन्स 2000 पासून तो दारू पित आलेला नाहीये. म्हणजे 2000च्या अगोदर तो पित असावा. ठीक आहे. असं पण असू शकतं की तो 2000च्या अगोदर पित असावा, पण त्यानं 2000 मध्ये दारू सोडली आणि नंतर तो पित नाहीये. मग काय, लखन हॅज नॉट बीन ड्रिंकिंग सिन्स 2000 पासून तो पित नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारे निगेटिव्ह वाक्य झाले. आता आपल्याला म्हणायचंय की ते झोपतायत का. मग कसं आहे, ते झोपत आलेले आहेत का असं विचारायचे. मग काय होईल, हॅव दे बीन स्लीपिंग लेट नाईट. हॅव दे बीन स्लीपिंग लेट नाईट, ते उशिरा झोपत आलेले आहेत का. ठीक आहे. मग पुढचा आणखी हे झाला क्वेश्चन. तसाच पुढचा एक WH क्वेश्चन बघूया आपण, की ते भांडत आलेले आहेत का. काय, ते भांडत आलेले आहेत का असं विचारायचं. मग काय, हॅव दे बीन फायटिंग. हॅव दे बीन फायटिंग, ते भांडत आलेले आहेत का. ते केव्हापासून भांडत आलेले आहेत. आपल्याला काय विचारायचंय, ते केव्हापासून भांडत आलेले आहेत. फ्रॉम सिन्स. काय येईल, फ्रॉम सिन्स. फ्रॉम सिन्स
फ्रॉम सिन्स हॅव दे बीन फायटिंग, ते केव्हापासून भांडत आलेले आहेत. ठीक आहे. तर हे झाले निगेटिव्ह क्वेश्चन, हे निगेटिव्ह वाक्य झालं आणि हा WH क्वेश्चन झाला. ठीक आहे. मग याचं उत्तर WH क्वेश्चन म्हणजे यस नो टाईप मध्ये उत्तर येत नाही एवढंच. ठीक आहे. मग याचं केव्हापासून भांडत आलेले आहेत, मग फ्रॉमच्या जागेवर मग तो टाइम येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काही वाक्य घेतलेले आहेत आणि त्यांचा सराव केलेला. तर आता मी तुम्हाला काही वर्ब देतो, त्यांचा वापर करून तुम्ही वेगवेगळे वाक्य बनवायचे, कंडिशन तयार करून वाक्य बनवायचे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, प्रश्न. ठीक आहे. तर मी वर्ब देतो, जसं की फिक्स, फाईट, लाफ, ड्रीम. ठीक आहे. फिक्स, फाईट, लाफ, ड्रीम, इनवाइट, जॉईन, इनवाइट, जॉईन. ठीक आहे. जॉईन, इनवाइट म्हणजे एखाद्याला आमंत्रित करणं आणि जॉईन म्हणजे त्याच्यात सामील होऊन जाणं. ठीक आहे. तसंच जम्प, उडी मारणं, नो, जाणून घेणं किंवा माहीत असणं. तर या वर्बचा वापर करून तुम्ही नवीन वाक्य तयार करू शकता आणि त्यांचा वापर करून तुम्ही मोठ्या प्रमाणात सराव करू शकता. ठीक आहे. तर चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण घेणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, ज्याचा वापर आपण भूतकाळामध्ये करणार. ठीक आहे. तर चला लवकरच भेटा. धन्यवाद.